त्या विद्रोही साहित्य संमेलन या भरवत असतात आणि त्याचबरोबरीने सत्य की जय हो म्हणत महात्मा फुले यांचं, सावित्रीबाईंचं खऱ्या अर्थाने काम त्रैमासिक पुस्तक प्रकाशन आणि स्वतः शिक्षिका आहेत त्या माध्यमातून त्या करत असतात। यापूर्वीचे अनेक विविध महाराष्ट्रातल्या सभा त्यांनी गाजवलेल्या आहेत अशा त्या प्रतिमाताई परदेशी। त्याचबरोबर सत्यशोधक समाजसेवा संघाचे डॉक्टर दत्ताजीराव जाधव ते उपाध्यक्ष, ते सातारवरून आलेले, ते दयेचे प्राध्यापक होते। माझ्या डाव्या बाजूला इम्तियाज शेख म्हणून आहेत, जमाते इस्लामीचे ते प्रमुख आहेत आणि त्याचबरोबरीने मारुतराव जाधव एक उद्योजक आहेत, ते आपल्या बरोबर या पत्रकार परिषदेला आपल्याला सर्वांना संबोधित करण्यासाठी उपस्थित आहेत। मी तुमचे अध्यक्ष या उत्सवाचे खरं तर ही प्रेरणा होती फुले, शाहू, आंबेडकर या सर्व शिवशाहू या सर्व विचारसरणीची, की समतेकडे घेऊन जाणारे आपण सगळेजण आहोत, विज्ञानवादी आहोत, विवेकवादी आहोत। तर ज्या 24 तारखेला सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुलेंनी केली, तर त्यांच्या मागे प्रेरणा होती आपल्या सर्वांना कल्पनाच आहे की छत्रपती शिवरायांची, समतेची। तर 24 तारखेला छत्रपती शिवरायांनी त्यांचा दुसरा राज्याभिषेक शाक्त म्हणजे शक्ती पद्धतीने तो केला आणि तो त्याच दिवशी महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। आणखीन एक औचित्य होतं दिवसाचं की डॉक्टर दत्ताजीराव जाधव म्हणतात की तो माणूस खूप हुशार असला पाहिजे की त्याने राष्ट्रीय सेवा योजनेचं 24 तारखेलाच हे केलं। त्याचबरोबर पुणे करार सुद्धा महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये जो झाला, वर्किंग डे होता, महाराष्ट्रातनं लोक येण्याचा विचार करत होते, म्हणून आम्ही रविवारी म्हणजे उद्याच्या 28 तारखेला पूर्ण दिवसभराचं एक संमेलन आम्ही श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या शुक्रवार पेठेतल्या खासे पवार सभागृहामध्ये घेतलेलं आहे। सकाळी 9 वाजता त्या ठिकाणी जेदे मॅन्शन म्हणजे या सर्व सत्यशोधक विचारांचे जे पुण्यातले फार मोठे नेते जेदे जवळकर वगैरे असेल, तर त्यांचं शुक्रवार पेठेमध्ये फडगेट पोलीस चौकीच्या पाठीमागे जे सत्यशोधक त्यांचं जे जेदे मॅन्शन आहे, त्या जेदे मॅन्शन पासून आम्ही 9 वाजता ही विचार यात्रा सुरू करणार आहोत स्वागत संगीताने। जेदे कुटुंबीय त्याला असतील, सर्व सत्यशोधक असतील, सर्व कार्यकर्ते असतील आणि तिथून पुढे आम्ही येऊन 200 मीटरवर येऊन गुरुवर्य बापूराव जगतापांचा जो पुतळा आहे तहसीलदार कचेरीच्या इथं, तिथं आम्ही त्यांना अभिवादन करून आम्ही पुढे शिवाजी मराठा सोसायटीमध्ये येणार आहोत आणि तिथं 10 वाजता आपल्या पुणे शहराचे महानगरपालिकेचे आयुक्त राहिलेले महेश झगडे साहेब यांचं उद्घाटक म्हणून आहेत, त्यांचं त्या ठिकाणी उद्घाटक म्हणून भाषण होणार आहे। ते पहिलं जे सत्र आहे ते उद्घाटन सत्र आहे आणि त्या उद्घाटन सत्रामध्ये प्रतिमाताई परदेशी भूमिका मांडणार आहेत प्रास्ताविक करून। त्याचबरोबरीने डॉक्टर दत्ताजी जाधव हे त्या ठिकाणी सगळ्यांना संबोधित करतील आणि याचे स्वागताध्यक्ष असणार आहे। असं सुरुवातीचं जे सत्यशोधक सत्र, सुरुवातीचं उद्घाटन सत्र जे आहे त्या सत्रामध्येच आपल्याला सर्वांना परिचय आहे। डॉक्टर बाबा आढाव गेले वयाची आज आता त्यांची 95वी आहे, गेले 60, 70, 75 वर्ष ते काम करतायत। फुल्यांचा विचार, फुले सावित्रीबाईंचा विचार घेऊन पुढे जात आहेत। त्यांचा सत्कार ज्येष्ठ सत्यशोधक उत्तमराव नाना पाटील तरवडी यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यांना नमस्कार। आज जी पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे ती पुणे आणि महाराष्ट्रातल्या सत्यशोधक विचारांना केंद्रस्थानी मानून जे काम करतात, आंदोलनं करतात, भूमिका मांडतात अशा सर्व संघटना याच्यात आणि व्यक्ती संस्था सहभागी आहेत। 24 सप्टेंबरच्या निमित्तानं रविवारी 28ला एक विचार परिषदेचं आपण आयोजन केलेलं आहे आणि आपण सर्वजण जाणतो हा विचार याच्यासाठी केला, सत्यशोधक समाज हा पुण्यामध्ये स्थापन झाला, महात्मा फुले आणि त्यांच्या सहकार्यांनी त्याच्यात पुढाकार घेतला आणि तब्बल 152 वर्षांनंतर आपण असा एक मोठा कार्यक्रम पुण्यामध्ये राज्यव्यापी घेतो आहोत। हा घेण्याचं मुख्य कारण महाराष्ट्रातली आणि देशाची जी परिस्थिती आहे, आम्ही असं मानतोय की सत्यशोधक विचारांची गरज कधीही नव्हती इतकी
ही अलीकडच्या काळामध्ये वाढलेली आहे आणि म्हणून या विचारांचा प्रचार प्रसार हा निश्चितपणे झाला पाहिजे आणि विचारांचा प्रचार प्रसार करण्याची जी वेगवेगळी माध्यमं असतात त्यापैकी आम्ही विचारांचा जागर हा परिषद घेऊन करण्याचं ठरवलंय आणि 2 महत्वाची सत्र ही विचार सत्र असणार आहेत ज्याचा उल्लेख आता सुरुवातीला झाला त्या विषयांवरची मांडणी महाराष्ट्राला प्रबोधित करणारी माणसं करणार आहेत हे खरं तर या परिषदेचं वैशिष्ट्य आहे. दुसरं या परिषदेचं वैशिष्ट्य आहे की आम्ही या परिषदेमध्ये जी विचार यात्रा काढणार आहोत तर ती विचार यात्रा ही जेधे मॅन्शन पासून सुरू करणार आहोत याचं कारण खरं तर पुणेकरांना आणि महाराष्ट्राला जेधे मॅन्शनचा विसर पडत चाललेला आहे तो पडायला नाही पाहिजे कारण की तिथून एक इतिहासाची सुरुवात झालेली आहे. जेधे मॅन्शन म्हणजे जिथे खुद्द छत्रपती शाहू महाराजांच्या पदक स्पर्शानं पावन झालेला परिसर आहे विचारांनी पावन झालेला परिसर आहे. तिथून ही विचार यात्रा श्री शिवाजी मराठा संस्थेच्या या प्रांगणामध्ये येईल. खासेसाहेब पवार सभागृहामध्ये हे आम्ही परिषद आयोजित करतो आणि या परिषदेचं तिसरं वैशिष्ट्य असं आहे की आज देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सच्चा सत्यशोधक आणि सलगपणे आपल्या आयुष्याच्या अविरतपणे सत्यशोधक विचारांची कास धरून जर कोणी उभं राहिलं असेल कितीही बिकट परिस्थिती आली तरी सत्यशोधक विचार सोडला नाही असं जर व्यक्तिमत्व कोण असं विचारलं तर पहिलं नाव कोणाच्याही तोंडी डॉक्टर बाबा आढाव यांचं येतं आणि म्हणून एकमेव पुरस्कार सत्यशोधक शिक्षक पुरस्कार हा त्यांना या दिवशी प्रदान करणार आहोत. खरं तर हा आमचाच गौरव आहे आम्हाला आनंद याचा आहे की आम्हाला त्यांना सन्मानित करायला मिळतंय. याचं कारण पुरस्कार खूप असतात त्यांना सत्यशोधक शिक्षक पुरस्कार शिक्षक म्हणजे ते पेशानं शिक्षक नाहीत हे आपण सगळेजण जाणतो ते वैद्यकीय शिक्षण घेतलेले नंतर जीवनाच्या शाळेमध्ये त्यांनी आंदोलनात जो पाय ठेवलेला आहे विचारांच्या क्षेत्रात लिहिण्यामध्ये वाचण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. म्हणजे समाजाला शिक्षित करणं सत्यशोधक संस्कार समाजावर करणं असा हा शिक्षक म्हणजे डॉक्टर बाबा आढाव आहेत म्हणून त्यांचा फुले पगडी देऊन सत्कार सन्मान हा त्या दिवशी केला जाणार आहे. तर या विचार जागराचा प्रसार करण्यासाठी पत्रकार मित्रांची वर्तमानपत्रांची एक मोठी भूमिका असेल असं आम्ही जाणतो आणि म्हणून हे आमचं एक विचार आंदोलन आपल्या माध्यमातून आपण त्याला प्रसिद्धी देऊन सर्वत्र त्याचा प्रचार करावा अशी खरं तर विनंती करण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे. दुसरं औचित्य जे सांगितलं आता प्रास्ताविकामध्ये ते छत्रपती शिवाजी महाराजांचे 2 राज्याभिषेक झाले हे इतिहासात आपण वाचतो पण एकाच राज्याभिषेकाचं गौरवीकरण केलं जातं मात्र दुसऱ्या राज्याभिषेकाचा उल्लेख करून तिथे मौन बाळगलं जातं. तर आम्हाला असं वाटतं की जो ठरवून जाणीवपूर्वक केलेला विशिष्ट विचारांना समर्पित असणारा असा हा दुसरा शाक्त राज्याभिषेक आहे आणि त्या राज्याभिषेकाची आठवण आणि त्याचा अर्थ त्याचा इतिहास आणि त्या दोन्ही सत्यशोधक समाजाचा वर्धापन आणि दुसरा शिवरायांचा शाक्त राज्याभिषेक याच्याकडून आज तरुणांनी आणि आपण सर्वांनी काय प्रेरणा घ्यावी याचा विचार या विचार परिषदेमध्ये होणार आहे. आपण या वृत्ताला प्रसिद्धी द्यावी अशी विनंती संयोजक म्हणून करते आणि थांबते. सत्यशोधकीचा महात्मा फुल्यांचा विचार जोपर्यंत समाजामध्ये होता तोपर्यंत हे सगळे उपक्रम ठाकठीक चाललेले होते परंतु तो विचार आता समाजामध्ये राहिला नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की कधी नव्हे इतकी शेती अडचणीत आलेली आहे सहकार अडचणीत आलेला आहे शिक्षण अडचणीत आलेलं आहे आणि एकंदरच सगळे जे समाज विकासाचे जे समाज सुधारणा आणि विकासाचे उपक्रम आहेत ते अडचणीत आलेले आहेत. आणि शिवाजी महाराजांनी तुम्हाला माहिती आहे की त्यांनी जे सैन्य स्थापन केलं किंवा राज्य स्थापन केलं ते तेव्हाची जी पद्धती होती की सैनिकांच्या माध्यमातून जनतेला लुटायचं त्यातून समाज समृद्ध करायचा लोक समृद्ध करायचा हा विचार होता आणि हे सगळे उपक्रम ठाकठीक चाललेले होते. परंतु आता परत तुमच्या लक्षात आलं असेल की पक्षांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या सगळ्या उपक्रमांमधून
जनतेला लुटायचं आणि लूट वाटून खायची अशा प्रकारचं परत ते सुरू झालेलं आहे. त्यामुळे ज्यासाठी शिवाजी महाराज लढले, ज्यासाठी महात्मा फुले लढले, तो विचार आपल्याला काल सुसंगत पद्धतीनं पुनर्जीवित करायचा आहे आणि तो करण्यामध्ये तुम्हा मंडळींचा मोठा सहभाग आम्हाला अपेक्षित आहे. त्याच्यातून लोकजागृती होणार आहे आणि समाजाचा जो विचार असतो तो विचार सगळीकडे पुढे येत असतो. तसा विचार आपण समाजामध्ये आणायला तुम्ही मदत करावी अशा प्रकारचं तुम्हाला आवाहन करतो आणि थांबतो. मी जमात इस्लामी हिंदचं प्रतिनिधित्व करतोय. आपला जो समाज आहे तो बहुधर्मीय समाज आहे आणि आपण कित्येक शतकांपासून गुणागोविंदाने प्रेमाने वावरत आलेलो आहोत आणि आपले खूप घनिष्ठ संबंध आहेत. आता अलीकडे काही असं वातावरण निर्माण होतंय की ज्याच्यामुळे लोकांमध्ये तरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. तर आम्ही असे सर्व जे प्रयत्न आहेत त्याच्या विरोधात आहोत आणि आपल्या समाजामध्ये प्रेम आणि बंधुत्वाचं वातावरण निर्माण करण्याकरता ज्या काही संघटना काम करत आहेत आम्ही त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून आम्ही त्यांच्याबरोबर त्यांच्या कार्यक्रमामध्ये उपक्रमामध्ये आम्ही सहभागी होतोय आणि आपले जे सामान्य मुद्दे आहेत त्याच्यावरती आम्ही पूर्ण ताकदीने या सर्व उपक्रमामध्ये भाग घेणार आहोत आणि आमचा पूर्ण सहकार्य अशा सर्व प्रयत्नांमध्ये असणार आहे की जेणेकरून आपल्या समाजामध्ये असा परिवर्तन घडेल की आपण सगळे मिळून सुख समृद्धीकडे वळवत. हे माझे काही विचार. धन्यवाद. नमस्कार. सर्व महाविद्यार्थ्यांना साष्टांग नमस्कार करून मित्रांनो, स्पीड जे असतो, स्पीड हा प्रत्येक डेव्हलपमेंटसाठी, डेव्हलपमेंट कशाची असेल, ती समाजाची असेल, उद्योगाची असेल, वैयक्तिक असेल, स्पीड इज इम्पॉर्टंट. बट मोर इम्पॉर्टंट अदर दॅन परफेक्ट डायरेक्शन ऑफ दॅट स्पीड. कुठल्या स्पीडने आपण पुढे जायचं पण त्याला जर डायरेक्शन नसेल तर ते आपण डेस्टिनेशनला जाऊ शकणार नाही. आजच्या परिस्थितीमध्ये विखुरलेला समाज, विखरलेला समाज आणि या सगळ्याला जर डायरेक्शन द्यायचं असेल तर सत्यशोधक विचारांची पायामुळं पुन्हा रुजवणं अतिशय गरजेचं आहे आणि या आपल्या संघटनेच्या माध्यमातून ही पायामुळं रुजवण्याचं काम आपण सगळेजण मिळून करूया आणि याला आपल्या सर्वांची साथ मी या ठिकाणी अपेक्षित करतो. धन्यवाद. अध्यक्ष या ठिकाणी आपणास 3 महत्वाच्या दिवसाच्या निमित्ताने परिषद आयोजित केली आहे. आम्ही त्या परिषदेची पार्श्वभूमी आणि त्याचं संपूर्ण सादरीकरण कशा प्रकारे होणार आहे हे आपल्या सर्वांना समजलं आहेच. यामध्ये आणखीन एक तिसरा विषय उघड राहून गेला आणि तो आजच्या काळात खूप महत्वाचा आहे. तो म्हणजे भारतीय संविधान लागू होऊन 75 वर्ष पूर्ण झाले. त्याचं हे अमृत महोत्सवी वर्ष सुरू आहे. आपल्याला त्यातल्या शाक्त पद्धतीने झालेला शिवराज्याभिषेक असेल किंवा सत्यशोधक समाजाचा स्थापना दिवस हे दोन्ही घटना महत्वाच्या आहेतच. त्यापेक्षाही अधिक आजच्या काळात एक खूप महत्वाची घटना आहे ती म्हणजे संविधान लागू होऊन 75 वर्ष झालं आणि कधी नाही तर आपल्याला कुठे भीती वाटते की हे संविधान पुढे अशा पद्धतीनं जे अभिप्रेत होतं बाबासाहेब आंबेडकरांना किंवा महात्मा गांधीला किंवा पंडित जवाहरलाल नेहरूला त्या पद्धतीने पुढे लागू राहील की नाही अशी शंका आता समाजामध्ये उपस्थित झाली आहे. तशा प्रकारचं भीती निर्माण केलेली आहे आणि संविधान फक्त कव्हरच्या स्वरूपात दाखवलं जातंय आणि आतले सर्व गोष्टी बदलल्या जात आहेत. अगदी न्यायालयाच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून अनेक वेळा आपल्याला संविधानाचं म्हणजे अवमूल्यन केलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्या बाबतीत आपल्याला आवाज उठवावा लागणार आहे. त्या संविधानाचं जतन करणं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या विषयावरतीच आपल्याला लढायचं आहे आणि तोच आपला खरा भारत आहे हे आपल्याला सर्वांना दाखवायचं आहे. त्या निमित्ताने ही परिषद अतिशय महत्वाची आहे. आम्ही पत्रकार वर्गाला विनंती करतो की या विषयाला जास्तीत जास्त आपल्या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्धी द्यावी आणि त्या दिवशी पण म्हणजे 28 तारखेला पण आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि या कार्यक्रमाचं वक्तांकन करावं अशी विनंती करतो.
त्यांचे वारसदार म्हणूया आपण ते उपस्थित झालेले आहेत, त्यांचं स्वागत आहे. त्याचबरोबरीने आमच्याबरोबरचे जे सहकारी आहेत, लेखक उद्धवराव कोळपे सर या ठिकाणी आलेले आहेत, रमेश माने. आपण प्लीज असं हे करायला नको. सत्यशोधक समाजाचंच काय, एकूण जे ज्या विषमता विरोधी चळवळी असतात त्यांचे कामही कठीणच असतात. तुम्ही ज्यांना प्रतीत यश असं चळवळी किंवा व्यक्ती किंवा मानता, तसं काम आंदोलनांचं चळवळीचं नसतं. मीडियामध्ये जे येतं तेच खरं असं काही नाहीये. सत्यशोधक समाजाचं काम हे चालू आहे, पण ज्या गतीनं आमची अपेक्षा आहे चालवायला असलं पाहिजे तितकं चाललंय का तर निश्चित नाही. परंतु खुद्द डॉक्टर बाबा आढळ असतील, ते सत्यशोधक पद्धतीनं, म्हणजे पुण्यातलं सांगते, आमचं सत्यशोधक विवाह केंद्र आहे, सत्यशोधक समाज संघ आहे, ते महाराष्ट्रभर लावतात, विदर्भातली लोक लावतात, मराठवाड्यामध्ये अशी शेकडो लग्न. म्हणजे तुम्ही जर सामाजिक माध्यमांवर मराठवाड्यातल्या लोकांची स्टेटस किंवा पाहिली तर तिथे तुम्हाला सत्यशोधक पद्धतीनं लावणारी लग्न लागणारी माणसं, लावणारी माणसंही दिसतात. तर असं नाहीये की ती चळवळ पूर्ण बंद आहे, पण ते अधिक गतिमान करण्यासाठी तर असे कार्यक्रम आहेत. हे खरं तर त्याला उत्तर आहे. ताई ऐका ना, तुम्ही सगळ्यात जास्त अनुभवी भाऊ आहे. हे जे तुम्ही सांगताय की बाबा हे लोक मीडियामध्ये दिसतात, हे तुमच्यासमोर खूप छोटे आहेत, काल परवा आलेले आहेत. इव्हन काँग्रेस पण 1922-23 मध्ये जन्माला आली आहे, त्याच्यानंतर बीजेपी आली आहे. तर इतका सगळा अनुभव असूनही आज समाज ज्या परिस्थितीमध्ये आहे, इतकी मोठी धर्मांधता वाढली आहे किंवा इतका मोठा समाजामध्ये केओस वाढलेला आहे, तर तुमचा अनुभव काय उपयोगाचा? माझा अनुभव व्यक्तिगत असला व्यक्तिगत प्रश्न नाही, सामाजिक चळवळीचा अनुभव काय? मी सुरुवात करता अशीच केली की हा केओस वाढलेला आहे, हे सगळं नसायला पाहिजे असं चित्र आज निर्माण झालेलं आहे. आणि त्यामुळेच आम्ही असं म्हणतोय की सत्यशोधक विचारांची गरज आहे. आव्हानं उभी आहेत, आव्हानं ज्या परिस्थितीत निर्माण झाली ती परिस्थिती समजून घेऊन त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. आणि तो प्रयत्न करत असतानाचाच एक मार्ग आम्हाला आमच्या महामानवाने शिकवलं की विषमता जग करून नष्ट होत नाही, दुःख व्यक्त करून नष्ट होत नाही, त्यासाठी तुम्हाला प्रयास करावा लागेल. तर हा प्रयास दोन मार्गाने करतात. एक प्रबोधनाचा मार्ग आहे, एक प्रत्यक्ष रस्त्यावरच्या लढाईचा मार्ग आहे. तर आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं एक विधान आहे किंवा महात्मा फुलेही म्हटलेले आहेत की जोपर्यंत विचारांची क्रांती होत नाही तोपर्यंत समाजाची क्रांती होत नसते. आणि आम्ही आज जो प्रयत्न करतो आहोत, उद्याची जी परिषद आम्ही घेतो आहोत, ती सुद्धा या वाढत्या सर्व काय अंध 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 हे धर्मांध असतील, जात्यांध असतील, यांच्या पुढे एक वैचारिक आव्हान निर्माण करण्यासाठी, तो तिढा समजून घेऊन त्यातनं मार्ग काढण्यासाठीच आम्ही विचारांचं आंदोलन म्हणून ही एक परिषद पाहतोय. समाजाचं मन बदललं नाही, त्याचा मेंदू बदलला नाही तर प्रत्यक्ष भौतिक क्रांती होत नाही. म्हणून आम्ही फुल्यांनी म्हटलं की आपापल्या जातीतले पंतोजी निर्माण झाले पाहिजेत, प्रशिक्षक प्रबोधक निर्माण झाले पाहिजे. तर या परिषदांच्या माध्यमातून तो एक प्रयत्न आहे. कुठेतरी स्कॅम पकडणं आणि हे पहा धर्मांध लोक करतात असं आमचं काम नाहीये. विचार पेरणं, विचार जेव्हा जनमनाची पकड घेतात तेव्हाच क्रांती होते. आणि विचार जनमानसामध्ये पोहोचवण्यासाठी 28 ची परिषद आहे. पत्रकारांसोबत नक्की घेऊया. आपला विषय मूळ परिषदेचा आहे, त्या परिषदेच्या संदर्भात आता प्रश्न असतील तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे नाही असं काही नाहीये. महात्मा फुलेच्या माध्यमातून म्हणा सत्यशोधक समाज हा पुढे आला आणि आता त्याची गरज बापूरांनी तुम्ही म्हणालात की आता आपल्याला खरी गरज आहे, तर याला कारण कोण आहे? ते आपली लोक आहेत, समाज आहे का राजकारणी आहे? उत्तर नाहीच आहे. याला कारण आहे म्हणजे आज गरज आहे असं आम्ही का म्हटलं, याचं कारण ज्या पद्धतीनं स्त्रियांवरचे हिंसाचार वाढतायत, म्हणजे कुठला स्तर बघायचा आपण शिल्लक राहिलेला आहे. तुकडे तुकडे करून मारणं ही जी मानसिकता आहे. मग आम्हाला या पुरुषसत्तेच्या विरोधात लढण्याचा विचार कुठली परंपरांनी पहिल्यांदा दिला? प्रबोधन युगात कोण उभं राहिलं तर ती सत्यशोधक चळवळ आहे. स्त्रियांच्या प्रश्नांकडे कसं बघायला पाहिजे याचा अत्यंत सम्यक दृष्टी ही फुल्यांपासून पुढे येते.
मग ती शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर ते तर कायदाच करतायत ना, पण आता ते करूनही आणखीन नवीन आव्हानं उभी राहिलेली आहेत आणि त्यामुळे ती आव्हानं पेलायची असतील तर विचारांकडे परत गेलं पाहिजे, त्याचा आजच्या संदर्भात नव्यानं विचार केला पाहिजे असं आम्हाला वाटतंय. मग ते अगदी हे मगाशी म्हटलं तसं धर्माचं आव्हान आहे. मग धर्माची चर्चा काय केली फुल्यांनी बाबासाहेबांनी ते आम्हाला परत करावी लागेल. आज जे स्वरूप आलेलं आहे धर्माला कर्मकांडाचं किंवा एक मार्केटच तयार केलं जात आहे, तर असा धर्म असतो का हा प्रश्न विचारण्याची ताकद आम्हाला या सत्यशोधक समाज आणि नंतरच्या काळात बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान देतं. तर तीच चर्चा समाजापर्यंत पोहोचवली पाहिजे. आम्ही संख्येने कमी पडत असू म्हणून आम्ही एकत्रित येऊन जास्ती प्रयत्न करतो. आम्हाला सामान्य माणसापर्यंत हा विचार घेऊन जायचा आहे. त्यासाठी 28 ला यावे. विचारांना पुढे गेलेले आहात आपण संख्येने जरी बदलणं एवढं सहजासहजी सोपं नाही, म्हणून तर त्यांनी वेगळा मार्ग सध्या अवलंबला आहे. संविधानाचा एकीकडे अभिमान बाळगायचा आणि दुसरीकडे त्याच्या मूल्याचं पायदळीत उभारायचं. मग ती न्यायालयाच्या माध्यमातून सुद्धा हे सध्या घडत आहे. हे कुठंतरी रोखण्यासाठी आपल्याला थोड्या संख्येत जरी आम्ही असलो तरी आपल्याला ही चळवळ उभा करावं लागणार आहे आणि जनतेला त्यांचा हा ढोंगीपणा दाखवावा लागणार आहे आणि आपल्या संविधानाचं खऱ्या अर्थानं रक्षण करावं लागणार आहे, जे की प्रत्यक्षात लागू होईल आणि सर्वांना समान न्याय मिळेल. ह्या पद्धतीनं त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागणार. आपल्या या कार्यक्रमामध्ये याविषयी काही चर्चा होणार आहे का? राज्याभिषेकाचं महत्व दडलेलं आहे. पहिला राज्याभिषेक करताना ज्या ज्या गोष्टी झाल्या होत्या, कोणत्या झाल्या होत्या? अनेक गोष्टी झालेल्या आहेत. त्यातल्या अनेक भानगडी ह्या विद्वान असलेल्या अनेक भाषा जाणणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या लक्षात आलेल्या होत्या आणि जे शिवरायांचे सवंगडी होती हे राज्य स्थापन करण्यासाठी जे खऱ्या अर्थाने लढले त्यांना तो दिवस आनंदाचा साजरा करण्यासारखा वाटला नाही. आपला आनंद साजरा करण्यासारखा परत तो दिवस साजरा करूया अशासाठी तो केलेला आहे. खऱ्या अर्थानं तो दिवस महत्वाचा आहे, पण त्याचं महत्व उजागर करण्याचा आमचा हा आता प्रयत्न आहे. नमस्कार, जगदीशराव झेंडे, शिवाजी मराठा सोसायटीचे संचालक आणि जय महाराज आणि केशवराव जेधे शिवाजी महाराजांचे सहकारी आणि महात्मा फुलेंचे सहकारी यांचे ते वारसदार आहेत. आता ही जी सत्यशोधक समाजाचे जे चळवळीच्या खंदे पुरस्कर्ते हे दोन माझे आजोबाई होते. एक दृष्टीने म्हणजे फुलेवाड्यासह आणि जेधे मॅन्शन या इथूनच या चळवळीचा खरा प्रारंभ झाला. तर शिवाजी मराठा संस्थेने जो कार्यक्रम आयोजित केलाय म्हणजे आपण त्या ठिकाणी, तर सुरुवातीला 8:45 वाजता जेधे मॅन्शन मध्ये आपण सर्व पत्रकारांनी जर उपस्थित राहून या यात्रेच्या ठिकाणी जी आपली वैचारिक चर्चाही होणार आहे, त्यामुळे तुम्ही आपण आवर्जून त्या ठिकाणी 8:45 आलात तर अधिक बरं होईल. त्याप्रमाणे ही यात्रा तिथून पुढे शिवाजी रोडने आपले गुरुवर्य बाबूराव जगताप त्यांच्या पुतळ्यापाशी थोड्या वेळ थांबेल, तिथेही थोडं विचार प्रवर्तन होईल. त्यानंतर आपण शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये शिवाजी महाराजांच्या प्रतिमेपाशी जमणार आहोत आणि तिथे यात्रेचा समारोप होईल. पण कार्यक्रमाची सुरुवात वरती खासेसाहेब पवार हॉल या ठिकाणी आपण आयोजन केलेलं आहे. त्या ठिकाणी भोजन व्यवस्थाही दुपारी ठेवलेली आहे. आज 4:30 पर्यंत कार्यक्रम चालणार आहे. तरी आपण सगळं पत्रकार बंधूंनी याची दखल घ्यावी व आम्हाला अवश्य ते सहकार्य, बहुमत सहकार्य करावे. धन्यवाद. 28 तारखेला 8:30 वाजता त्या ठिकाणी चहा पान नाश्ता सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे जेधे मॅन्शनला. तर आपण सर्वांनी तिथं यायचं आहे, सर्वांना आग्रह केला. समारोप अध्यक्षांच्याकडनं बहुतेक प्रश्न संपलेले आहेत आणि वेळ पण संपली आहे. सरांनी विचारलेला एका प्रश्नावरती मी आणखी मंथन करतोय की हा राज्याभिषेक वेगळा का केला वगैरे. मुळात शिवाजी महाराज हे कुठल्या धार्मिक कर्मकांडामध्ये अडकणारे नव्हते.
परंतु त्या काळात एक प्रथा परंपरा होती जी अगदी आजच्या काळात सुद्धा आहे. जोपर्यंत आपल्याला समाज मान्यता मिळत नाही तोपर्यंत आपल्याला राज्यकारभार करणं सोपं जाणार नाही. हे जेव्हा शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी पहिला राज्याभिषेक केला आणि जेव्हा पहिला राज्याभिषेक वैदिक पद्धतीने झाला तेव्हा काही लोकांना वाटलं की हे चुकीचं झालंय, हे आपल्या पद्धतीनं नाही. तेव्हा त्या लोकांनी तिथं सूचना केली की आपण शाक्त पद्धतीने हा राज्याभिषेक करू. त्यालाही शिवाजी महाराजांनी मान्यता दिली. अगदी संभाजी महाराजांनी पण त्याचा पुढाकार घेतला. हा सर्व इतिहास आहे. परंतु दोन्ही प्रथा परंपरा ह्या आपल्या धर्म आणि कर्मकांडाने मांडलेल्या होत्या. शिवाजी महाराजांचा त्यावेळेस उद्देश फक्त एकच होता की माझ्या प्रजेला चांगलं स्वराज्य निर्माण करण्याचं. त्यामुळे ते याला विरोध करू शकले नाहीत. वैदिक असो किंवा इतर दुसरा पद्धतीचा राज्याभिषेक असो. आणि विशेष म्हणजे शिवाजी महाराजांना कधीही राज्याभिषेक हा मोठेपणा म्हणून मिरवण्यासाठी करायचा नव्हता. त्यांना फक्त संविधानिक म्हणजे त्या काळातल्या संविधानिक पद्धतीनं राज्यकारभार करता यावा आणि सर्वांनाच एक प्रकारचा सारख्या प्रकारचा न्याय लावता यावा हा उद्देश त्याच्या पाठीमागे होता. धन्यवाद. पत्रकार परिषद संपली असं मी